श्री गणेशाय नमः. अवधूतचिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी तुझ्यात मी ती जागृता आणत आहे आणि तू पुढील काही मिनिटे यासोबत घालवावीत अशी माझी इच्छा आहे. मी माझी इच्छा व्यक्त केली आहे. बाकी मी तुझ्यावर सोपवत आहे की तू हा संदेश सोडून जातोस की पुढील काही मिनिटे श्रवण करतोस. कधीकधी अपयश तुला भीती दाखवण्यासाठी तुझ्यावर खूप नकारात्मक गोष्टी प्रेरण्यासाठी येत असते. त्या क्षणाला जर तू भगवंताचे नामस्मरण केले आणि आपली जिद्द दाखवून त्यापुढे ठाम राहिलास तर तुमचं कार्य होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. भीती नष्ट होईल. तुम्ही मोठ्या वादळातूनही बाहेर पडण्याचे संकेत आहे. आज हा दिव्य संदेश तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा सृष्टीतून, या ब्रह्मांडातून तुमच्यासाठी हा ब्रह्मांड नायक आशीर्वाद पाठवत आहे. विश्वास ठेवा. तुमच्या भीतीला दूर करा आणि मी तुम्हाला सांगतो आहे ते ऐका. तुम्ही आता तुमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार आहात. तुम्हाला काही अशा इच्छा व्यक्त करायच्या आहेत ज्या तुमच्या आयुष्याशी आणि तुमच्या नात्याशी आहेत. मला माहीत आहे की कुणीतरी काही तुमच्याबद्दल बोललं आहे जे तुमच्या मनाला दुखावून गेलं आहे. पण आज मी ते सर्व काही दुःख, त्रास तुमच्यापासून वेगळं करतो आणि तुम्हाला पुढे नेण्यासाठी निवडतो. तुम्ही उत्साहित व्हा, आनंदित व्हा, कारण आता लवकरच एक मोठा आनंद तुमचं जीवन परिपूर्ण करणार आहे. कधीकधी स्वतःवर विश्वास ठेवा, तर कधी आपल्या निर्धारांवर विश्वास ठेवा. ठाम राहण्यासाठी तयारी दाखवा आणि आपले ध्येय गाठा. मला तुमच्या सभोवताली आनंद द्यायचा आहे, तो स्वीकार करा. भीतीने कोसळू नका, तर धैर्याने उभे राहा. लढत राहा, कारण तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला मी नेणार आहे. मी सदैव तुमच्या हृदयातून तुम्हाला आवाज देतो. बाळा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांना मात करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुम्ही जेव्हा तुमच्या कल्पनेपेक्षा बलवान आहात आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांचा सामना करण्यास तुम्ही सक्षम आहात हे जाणून घ्या. कारण मी तुम्हाला दररोज जे काही प्रयत्न करण्यास सांगतो, शांततेने लढलेल्या लढाया तुम्ही जिंकणार आहात. हृदयात खोलवर रुजलेली स्वप्ने मी पाहतो आणि मी तुम्हाला जाणीव करून देतो की ती तुम्ही पूर्ण करणार आहात. प्रत्येक मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्याबरोबर आहे. बाळा, भिवू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. निराश होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला बळ देऊन मी तुला मदत करतो. मी माझ्या उजव्या हाताने तुला धरीन. लक्षात ठेव की यश अनेकदा तुम्ही शोधत असता, पण ते तुमच्या जवळपास असते. ध्येय किती लवकर साध्य करता यावं यासाठी तुम्ही जे मोजके प्रयत्न करत आहात, आता त्या मोजक्या प्रयत्नांना अधिक करा. त्याचा पाठपुरावा करा, कारण मी तुम्हाला लवकरच तो मार्ग दाखवणार आहे, ज्या मार्गावर कठीण संपेल आणि सुख समाधान तुम्हाला दिसू लागेल. तुमची स्वप्ने सोडू नका. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, कारण आता ती तुम्हाला आनंद देणार आहे. तुमच्यासमोर तुमची स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद तुम्ही स्वीकारा. माझ्या प्रिय बाळा, अगदी कठीण क्षणामध्येही आपण एकटे नाही हे कधीही विसरू नका. मी तेथे आहे, कारण मी तुमची साथ देतो, तुम्हाला हात धरून पुढे नेतो. प्रत्येक पावलावर माझे मार्गदर्शन तुम्हाला मिळते. तुझ्या हृदयाला बळकट करतो, कारण मी तुझा देव आहे. विश्वास ठेवा, धीर धरा, कारण जे हार मानत नाहीत त्यांच्यासाठी महान गोष्टी येतात. माझे शब्द नेहमी लक्षात ठेवा, कारण मला तुमच्यासाठी असलेल्या योजना माहीत आहे. त्या कशा कार्यान्वित करायच्या, त्या तुमच्या पुढे कशा आणायच्या आणि तुम्हाला भरभराटीकडे, समृद्धीकडे कसं न्यायचं, कसं वळवायचं हे देखील
योजनेने कळतं, तेव्हा लक्षात घ्या की आज तुम्ही हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत आहात, तर तुम्ही आता देवाच्या चरणाशी उभे आहात. देव तुम्हाला मार्गदर्शन करतो. देव तुम्हाला विश्वास जागृत करा म्हणून सांगतो. तुमच्या योग्यतेबद्दल कधीही शंका घेऊ नका. माझ्या प्रेमळ उपस्थितीवर कधीही शंका घेऊ नका, कारण जो धैर्याने पुढे जाण्यासाठी लढाई करतो तो माझा लाडका आणि प्रिय बाळ आहे. कठीण काळातही मी त्याची साथ देतो, त्याचा जय जयकार करतो, कारण तुमचा विजय साजरा करताना तुम्ही आता अनुभव करणार आहात, तो अनुभव घेणार आहात. करोडो लोक याच अनुभवासाठी खूप वाट पाहत असतात, पण हा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. आव्हानांना स्वीकार करा. सर्व काही घडेल, तुम्ही त्यावर मात करू शकाल. जे काही कठीण आहे ते संपून जाणार आहे. आव्हाने स्वीकारा, ते टाळू नका आणि माझ्यावर अत्यंत विश्वास ठेवा, कारण जाणून घ्या की तुमचा देव विश्वासाने तुम्हाला भरण्यासाठीच, तुम्हाला आशीर्वादाने तृप्त करण्यासाठीच इथे उपस्थित आहे. माझ्या बाळांनो, मी तुम्हाला नेहमीच परीक्षांमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी मार्गदर्शन देतो, पुढे नेतो आणि तुमचे जीवन उंचावण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवतो. जर तुम्ही माझे मार्ग स्वीकार केले तर तुम्हाला चिकाटीपासून कोणीही दूर नेणार नाही. जी चिकाटी तुम्ही दाखवाल त्यामुळेच तुमचा विजय निश्चित होईल. कोणत्याही गोष्टीची कमतरता उरणार नाही. अगदी आव्हाने सहज पेलल्या जातील इतकी क्षमता मी तुमच्यात निर्माण करतो. येणारी संधी तुम्हाला मजबूत बनवते. तुम्हाला सुखी जीवन, सुखाचे क्षण, आनंदाचे क्षण आणि मोठी संधी प्राप्त करायची असल्यास जेव्हा तुम्ही थकल्यासारखे वाटता तेव्हा धीर सोडू नका, कारण हार नाही तर तुम्हीच विजयी होणार आहात. मी तुमचा विजय घोषित करतो. हो, विसरू नका की मी इथे आहे. जर तुमचा माझ्या शक्तीवर संपूर्णपणे विश्वास आहे तर होय देवा, माझा तुमच्यावर, तुमच्या शक्तीवर विश्वास आहे. नूतनीकरण करण्याची वेळ आली आहे. काहीतरी नवीन येणार आहे, जे तुमच्या या धावपळीच्या जगात तुम्हाला दिल्या जाणार आहे. ते तुमच्या शक्यता वाढवणारा आहे. विश्वास ठेवा, कारण मी शक्ती आणि नूतनीकरणाचा अंतही करू शकतो, पण मी तुम्हाला ते प्रचंड आशीर्वाद प्रदान करतो. केवळ प्रशंसा करण्यासाठी नाही, तर गुणवत्ता नाही. ज्या गोष्टीत ते तुम्हाला मिळू देणार नाही आणि ज्यात गुणवत्ता आहे तेच तुम्हाला दिलं जाईल. ते तुमच्या यशाचं कारण ठरेल. तुम्ही पुढे जाऊ शकता सहजरित्या. कधीकधी जिद्द बाळगा की तुम्हाला ते मिळवायचं. त्यासाठी अधिक प्रयत्न करा. मनातले गैरसमज काढून टाका. कधीकधी तुमच्याजवळ मी असे व्यक्ती पाठवतो जे तुम्हाला कार्यात मदत करतात. तुम्हाला पवित्र आत्म्यांना भेटवून देईल, कारण मी नेहमीच तुमच्या अवतीभोवती माझ्या कृपेचे आशीर्वाद पाठवतो आणि त्या कृपेला टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही नामस्मरण करा, धीर ठेवा, संयम ठेवा. मनात आणि शरीरात आळस येऊ देऊ नका. आळस हा तुमचा सर्वात मोठा शत्रू माना, कारण जेव्हा आळस येतो तेव्हा खूप काही कार्य दिरंगाईवर जातात आणि मग तुम्ही हवे तसे परिणाम शोधू पाहत नाही. मला शोधण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते तुमच्या कार्यात करा. मला माहीत आहे की तुमचं कार्य, तुमचा परिवार, तुमचं कुटुंब तुमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे जितके माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुम्ही आकर्षित करू पाहत आहात. होय, तुमच्या अस्तित्वाचं रहस्य म्हणजे जे काही मिळत आहे ते नुसतं स्वीकार करणे नाही, तर कोणाचीही भीती न बाळगणे. कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. प्रत्येक कार्य आपल्या हाताने पूर्ण करण्याचा एक प्रयत्न करा, कारण त्यात मी तुम्हाला भरघोस यश प्रदान करणार आहे. खूप काही भविष्यासाठी उपयुक्त गोष्टी येत आहेत. तुम्ही कमकुवत जर असाल तर मी तुम्हाला मजबूती प्रदान करतो. तुमच्याकडे सर्व काही असेल जे तुम्हाला हवं आहे, ज्यामुळे तुमच्या कार्यात तुम्हाला मदत घडणार आहे. हो, पर्याय शोधत आहात तर पर्यायही मिळतील, पण जास्त अवलंबून राहू नका. जी काही परिस्थिती आहे, तुमच्याजवळ जे काही आहे, मग ते कार्य असो, काही वस्तू असोत, त्यापासून सुरुवात करा. हे 2026
तुमच्यामध्ये काहीतरी ओढ निर्माण करत आहे. तुम्हाला पुढं नेण्यासाठी जिद्दीने काहीतरी कार्य तुम्हाला दिले जात आहे. ते या संपूर्ण ब्रह्मांडाकडून तुम्हाला एका आशीर्वादासाठी मिळत आहे. मागील 2025 तुमच्यासाठी कसे गेले आणि तुम्ही काय काय केले याचा आता विचार करण्यात काहीही अर्थ उरत नाही. कारण जो काळ निघून गेला तो जमा झाला भूतकाळात. आता या वर्तमानात तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या अडचणीतून बाहेर पडायचं आहे याची चिन्ह तुम्ही पाहिली आहेत. तर प्रकाशाकडे पुढे जाण्याचा मार्ग मीच तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही माझ्या सावलीत शांतपणे एकांतात ते सर्व काही प्राप्त कराल. शांत रहा, कारण माझा दिव्य प्रकाश तुमच्या अवतीभोवती पसरत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या अवतीभोवतीचा प्रकाश पाहत आहात त्याचप्रमाणे मी तुमचा होणारा त्रास आणि होणारे दुःख, यातना सर्व काही संपवण्यासाठीच, तुम्हाला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि मी तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे हे दाखवून देण्यासाठीच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवत आहे. कधीकधी बिनपरवानगी देवाकडे सुद्धा येऊ नये, कारण कधीकधी तुम्ही जेव्हा परवानगी मागता तेव्हाच तुम्हाला आशीर्वाद येऊ लागतात. होय, आजसुद्धा तुम्ही परवानगी घेऊन हा संदेश ऐकत आहात, कारण या संपूर्ण ब्रह्मांडाकडून तुम्हाला परवानगी देण्यात येत आहे की तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा. संघर्षातून दूर होणारे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या समस्या संपण्याच्या स्थितीत येतील. जर तुम्ही सामान्यपणाला आवडलेले काहीतरी करू पाहता तर तुम्हाला समाधानी मन, आनंद प्राप्त होईल. शांतता ठेवा, कारण शांततेत खूप काही मिळवता येतं. कधीकधी खूप बोलून जाता, मग कुणाचे तरी मन दुखावल्या जाते. तर कधी शांतता पाळा, कधी मौन पाळा, कधी उत्तरे देऊ नका तर कधी उत्तरे द्या, कारण ती आवश्यक वेळ पाहून उत्तरे दिल्यास तुम्ही मजबूत व्हाल. हा संदेश त्यांच्याचपर्यंत पोहोचवल्या जात आहे जिथे खोलवर कुणीतरी काही विचार करत आहे. त्याच्या मनातला विचार मी जाणला आहे, पण माझे आशीर्वाद तुमच्यासाठीच आहे. तुमचं कुटुंब जितकं तुमच्यासाठी प्रिय आहे तितकेच तुम्ही माझ्यासाठी प्रिय आहात. म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश मी तुमच्यापर्यंत देत आहे. आज हा संदेश ऐकत असताना काही काळानंतर तुमच्यासाठी संधी येणार आहेत. त्या संधींना तुम्ही स्वीकार करण्यासाठी मी तुम्हाला मजबूत बनवतो आणि ते मार्ग दाखवतो. घाबरू नका. आज तुम्हाला जिंकण्यासाठी, तुम्हाला त्या पेलवल्या जाणाऱ्या गोष्टी देण्यासाठीच मी तुमची निवड करतो. तुम्ही पात्र आहात. कधीकधी लोक तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही भीतीवर मात करण्यासाठी अनेक अपयशी प्रयत्न करू लागता. तेव्हा काही नकारात्मक लोक तुमच्या अवतीभोवती असतात आणि ते तुमच्यावर हास्य उत्पन्न करतात किंवा तुम्हाला त्या गोष्टींपासून भय दाखवतात. पण जर तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे आहे तर शांत उभे राहा. आपले कर्म करत राहा. कितीही अडथळा आला, कितीही अडचणी आल्या तरी घाबरून जाऊ नका. परिस्थिती बदलणार, अडचणी दूर होणार आणि तुम्ही पुढे जाणार, कारण मी तुमच्या सोबत असेल. काही लोक नेहमीच तुमच्याबद्दल नकारात्मक बोलत असतील. तुमच्या मनात काहीतरी अशा गोष्टी घालत असतील ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो, भीती वाटते किंवा तुमचे अवसान जाऊ लागते. त्यावेळेस समजून जा की ही व्यक्ती तुमची आतून शत्रू आहे. वरतून दाखवताना तुमचं मित्र असेल, नातं असेल किंवा तुमच्या जवळची व्यक्ती असेल, पण ती तुम्हाला भरभराटीकडे किंवा तुम्हाला तुमच्या निश्चित ध्येयाकडे वळू देण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत असते. कधीकधी तिच्यातूनच नकारात्मक ऊर्जा तुमच्याशी बोलत असते आणि तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, कारण तुम्ही योग्य मार्गावर पुढे जाऊन जी काही सुख, संपत्ती आणि आनंद प्राप्त करणार असाल तर ती नकारात्मक ऊर्जा तुम्हाला थांबवू पाहते. अशाच क्षणांना जर तुम्ही देवाकडे वळत असाल तरी देखील तुम्हाला चांगल्या मार्गावर जाण्यापासून थांबवले जाते. कधी कुठल्या यात्रेला जाताना थांबवले जाते, कधी
तुम्ही देवळात जात असताना तुम्हाला थांबवल्या जाते, तेव्हा समजून जा की हीच नकारात्मक ऊर्जा तुमच्या कार्यांमध्ये अडथळे उत्पन्न करत आहे. तेव्हा सावध व्हा अशा व्यक्तींपासून आणि तुम्हाला जिथे जायचे आहे, जे काही करायचे आहे ते कार्य पूर्ण करा, ते कर्म पूर्ण करा. कधीकधी तुमचं मन कमकुवत केलं जातं, कारण तुमच्यातली दयाळूपणा ही भीतीने भरल्या जाते. तुमचा आनंद हेरून घेण्यासाठी नकारात्मक ऊर्जेचे हे कट असतात. तेव्हा लक्षात घ्या की ती व्यक्तीच तुमचं शत्रू नाही, तर नकारात्मक ऊर्जा तुमची शत्रू आहे, जी तुमच्या मनात चांगले घडू देण्यापासून थांबवते. तुम्ही जर दिवसभरातून एखादं चांगलं कार्य करायला गेलात तर त्यात अनेक अडथळे निर्माण होण्याचे कारणही तीच व्यक्ती असू शकते. तेव्हा लक्षात घ्या की नकारात्मक ऊर्जा तुमच्या अवतीभोवती आहे. तेव्हा तिला टाळण्यासाठी तुम्ही काय कराल, तर तुम्ही देवाचे चिंतन करा, नामस्मरण करा आणि घरात शुभ शुभ बोला, कारण शुभ बोलल्याने शुभ शुभ होत राहते. होय, हे अनुभव करण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. कधीकधी तुमच्याजवळ काही अशाही व्यक्ती येतात ज्या तुम्हाला मार्गदर्शक ठरतात, पुढे नेण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देतात. त्यावेळेस समजून जा की ही व्यक्ती माझ्यासाठी शुभ आहे. ज्याप्रमाणे आज तुम्ही हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात, तर हा शुभ संदेश तुमच्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. तुम्ही एकाग्र मनाने ऐकत राहा, कारण तुमच्यावरील ताण, तणाव आणि संघर्ष समाप्त करणारे आशीर्वाद मी यामधूनच तुम्हाला देत आहे. तुमचं जीवन आर्थिक संपन्नता आता उंचावणार आहे. स्वामी तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. मला माहीत आहे माझा बाळ खूप काही गोष्टींनी त्रासला आहे. त्याला आता पुढे जाण्यासाठी थांबवत नाही, त्याला धीर नाही, त्याला संयम नाही. पण बाळा, धीर हा ठेवावा लागेल. पुढील 24 तासात तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे. ती करण्यासाठी बाळा, तू तयार आहेस? झोपण्यापूर्वी हा संदेश ऐकून घे. मी काही गोष्ट तुला यात सांगितली आहे. काही चमत्कारिक आशीर्वाद तुझ्या दिशेने प्रवाहित केल्या जाणार आहे. उद्या होणारे चमत्कार आजच रात्री तुला मिळू शकतात. होय, पण जर तू संदेशाकडे दुर्लक्ष केलं तर काहीतरी गमावशील. जर पश्चाताप तुमचे शत्रू करत असतील तर त्यांना माफ करण्यासाठी मी तुम्हाला वेळ देत आहे. आयुष्य बदलत आहे. आयुष्यात काहीतरी शुभसंकेत घडत आहे. त्या शुभसंकेतांना स्वीकार करा. तुमची वारंवार केलेली प्रार्थना मी ऐकली आहे. आता ते तुम्हाला उत्तराच्या रूपात प्राप्त होणार आहे. संदेश पुढील काही मिनिटे ऐका, कारण शुभवार्ता तुमच्याकडे येत आहे. ही शुभवार्ता कुणासाठी एखाद्या आनंदाची असेल, कुणासाठी एखादं कार्य पूर्ण होण्याची असेल, तर कुणाच्या नात्यातील दुरावा संपण्याची असेल, तर कुणासाठी एखादा विजय असेल, तर कुणाचे नाव एका ठिकाणी घेतल्या जात आहे असे असेल. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, कारण देव रात्रीतून चमत्कार घडवून आणू शकतो. तुम्ही ज्या दिवसाला अपुरं समजत असाल, त्याच अपुरा दिवसाच्या उरलेल्या रात्रीत तुमची स्वप्न पूर्ण केल्या जातील, इतकी सक्षमता देवात आहे. देवाचा इशारा आहे की हा चमत्कारिक संदेश जेव्हाही तुम्ही ऐकाल, तेव्हापासून तुमच्या जीवनात अनेक बदल, अनेक परिवर्तन घडून येतील. पण देव म्हणतात, जर तू हा संदेश ऐकत आहेस आणि चमत्कारासाठी प्रार्थना करत आहेस, तर बाळा, तुझा वेळ व्यर्थ करू नकोस. काही लोक तुझा वेळ, जो मौल्यवान आहे, जो महत्त्वाचा आहे, तो निरर्थक करण्यासाठी सुद्धा तुझ्याजवळ घुटमळतात. त्यांना दूर कर. तो वेळ त्यांना देऊ नकोस. त्याऐवजी भगवंताचे नामस्मरण कर. भगवंताजवळ आपल्या सर्व समस्या सांगून मोकळा हो. संकट आर्थिक असोत किंवा इतर, ते सर्व काही स्वीकार करून देवच तुमच्याजवळून
दूर करू शकतो. मनुष्य तुमचं काही ऐकू शकतात, तुम्हाला काही गोष्टींमध्ये मदत करू शकतात, पण चमत्कार हे फक्त देवच देऊ शकतो. तुला आनंद मात्र देवच देऊ शकतो. तुझ्या कुटुंबासोबत तुला आनंदात वेळ घालवायचा आहे. तुझ्या कुटुंबाला तुला पुढं न्यायचं आहे, परिपूर्ण करायचं आहे. इतका पैसा येईल की तुम्ही सुखाने आनंदाने जगाल. तुम्ही केलेले कर्म देव पाहत आहे. या 72 तासात तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. स्वामींचा हा मोठा संकेत असलेला संदेश तू ऐकत आहेस तेव्हा विश्वास ठेव की माझा वरदहस्त तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. तू जेव्हा काही संकेत मागतोस तेव्हा तेही मी तुला प्रदान करतो. बाळा, आयुष्यात खूप काही गोष्टी मिळतात, पण त्या तुझ्याकडे राहतीलच याची शाश्वती ठेव. कारण देव तुला निवडतो आणि शाश्वती देतो की तुझ्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतो. हे शुभ संकेत आहेत. जर तू या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहेस, लक्षात घेत आहेस, तर मी अनेक संकेत तुला यात दिले आहे. संघर्षाचा अंत होणार आहे, शत्रुबाधा नष्ट होणार आहे आणि आता तुझ्यासाठी मार्ग मोकळे होणार आहेत. ज्या मार्गांवर चालण्यासाठी तुम्हाला तो धीर, ते सुख आणि तुम्हाला असलेली शक्ती हवी आहे ती मिळणार आहे. तुम्ही सहजतेने तुमच्या मनापासून केलेल्या कर्मात यशस्वी ठरणार आहात. तुमचं नशीब बदलण्याची वेळ आली आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण पुढील काही भागात मी तुम्हाला सांगणार आहे ते शुभ संकेत. स्वामी भक्ताचं नशीब बदलण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्याच्या जीवनातून काही गोष्टी बाजूला काढल्या जातात. तुझ्या भाग्यात महत्त्वाचा भाग सुरू होतोय, कारण अनेक लोक विचारतात की स्वामींनी तुझ्या आयुष्यात इतकी सेवा केली आहे तर काय दिलं आहे. त्याचं उत्तरही तुला लवकरच देता येणार आहे. ते स्पष्टपणे तुला दाखवता येणार आहे. होय बाळा, कारण तुझे अश्रू आता मी पुसण्यासाठीच इथे उपस्थित आहे. तू मागील काळात खूप काही कष्ट सहन केले आहेस, काही यातना सहन केल्या आहेस, कुणी बोलणे दिले तेही सहन केले आहेस, पण तू उत्तर दिले नाहीस, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. तुला कुणाचा अपमान करावा वाटत नाही किंवा कुणाला उद्धटपणे बोलावे असे देखील वाटत नाही, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तुझ्यात ती शांतता आहे, ते धैर्य आहे, ती सबुरी आहे, कारण तू विशेष आहेस. माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहेस. लक्षात घे, तू आता निराश नाही होणार, तर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहे. स्वतःवर विश्वास ठेव. तू जे काही गमावले आहे ना, त्याहीपेक्षा तुझ्यासाठी मी असे द्वार उघडणार जिथून अनेकदा तुला आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. अचानक तुमच्या जीवनामध्ये तो उत्साह, तो आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात. आजचा हा महिन्यातील पहिला नवीन दिवस तुमच्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. नवीन संधी आश्चर्यकारक रीतीने तुमच्याजवळ येऊन पोहोचतील. कसं काय हे समजण्याच्या आतच ते तुम्हाला मिळणार आहे. ही तुमच्यावर झालेली गुरुकृपा आहे. कार्य करत राहा, कारण तुमच्या शक्यता वाढवल्या जाणार आहेत. गोष्टी शक्य होतील. एखादं कार्य अचानक पूर्ण होईल, जे खूप काळांपासून अर्धवट राहिलं होतं. दिवसांदिवस तुमचे अडथळे दूर होताना तुम्हाला अनुभव मिळणार आहेत. तयार व्हा या योगासाठी जो देव निर्माण करत आहे. तुमच्यासाठी संधी पाठवल्या जात आहे, दरवाजे उघडल्या जात आहे. कधी ते तुमच्यासाठी बंद होते, पण आता मात्र ती परिस्थिती नाही. म्हणूनच बदल घडत आहे. नशीब बदलत आहे. नशिबात सुख, आनंद, आर्थिक संपन्नता आणि विपुलता लिहिल्या जात आहे, कारण तुमचे कर्म देवानी पाहिले आहे. बाळा, शांत हो आणि आनंदाने हा संपूर्ण संकेत स्वीकार कर, कारण आता खूप काही बदल तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला त्रासदायक वाटणारं सर्व काही तुमच्या जीवनातून बाजूला केल्या जाईल. लक्षात ठेवा, त्यात
तुमचे शत्रू देखील असतील. हा काळ तुमच्या विजयासाठी मी तुम्हाला तयार करण्याचा आहे. तुमचा विजय निश्चित आहे. म्हणूनच माघार घेऊ नका. माझ्यासोबत शुभ प्रवाहात पुढे चालत राहा. मी सदैव तुमची साथ देतो. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर सदैव विश्वास ठेवा. कारण मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. पूर्णपणे विश्वास ठेवा. खचून जाऊ नका. कुठंतरी मदत हवी आहे तर ती तुम्हाला मिळेल. नक्कीच मिळेल. यावर विश्वास ठेवा. जो कोणी या दिव्य संदेशांना, पवित्र संदेशांना मनपूर्वक स्वीकार करतो आणि स्वामींच्या या दिव्य संदेशांवर, संकेतांवर विश्वासही दाखवतो, त्याच्याच आयुष्यात हे अद्भुत चमत्कार घडणार आहेत. जो कोणी टिंगल करतो, टवाळी करतो किंवा यांना नकारात्मक मानतो, त्याच्या आयुष्यात फक्त नकारात्मक ऊर्जा उरेल आणि तो जन्मभर त्या सर्व काही त्रासांमध्ये नेहमीच गुरफटलेला असेल. पण जो माझा प्रिय बाळ त्याच्या शक्यतांना मागण्यासाठी, प्रार्थनेला स्वीकार करण्यासाठी माझी विनंती करतो आणि समस्यांना सोडवण्यासाठी प्रार्थना करतो, त्याच्या समस्या सोडवण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. तू फक्त या क्षणालाही केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो. मी तुझा देव आहे. मी तुला आशीर्वादाने भरतो आणि तुला दाही दिशाने यश पाठवतो. ते स्वीकार कर. बाळा, तू जेव्हा एकांतात असतो तेव्हा देखील मी तुझ्या सोबत आहे. आनंदी राहा. नामस्मरण करा. मी सदैव तुमच्या अवतीभोवती आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या स्वामींना सोपवून द्या आणि हे ऐकताना विश्वास ठेवा. तुम्ही जिथे कुठे हा संदेश ऐकत आहात ती जागा पवित्र होईल. ते ऐकणारे मन, हृदय पवित्र होईल, स्वामीमय होईल. स्वामीवर विश्वास असल्यास माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ जप पुढे आहे, तो ऐका. तुमच्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुम्हाला, तुमच्या मुलाबाळाला, तुमच्या कुटुंबाला सुख, समाधान, आरोग्य आणि आर्थिक संपन्नता देव ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी